श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. चला तर नवीन किचनमध्ये आपल्याला करायचे आहेत आलूचे पराठे. पोरांची फरमाईश आहे की आलूचे पराठे कर. खूप दिवसाचे चाललं होतं की नवीन किचन झालं की अगोदर आलूचे पराठे करायचे, पण काल गुरुवार होता, मला स्वामी महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवायचा होता, त्यामुळं मी शिरा असं केलेला आहे. पण चला आता मी पराठ्याची तयारी करून ठेवलेली आहे, दाखवते काय काय घेतले. हे बघा, बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत आणि हे उरसातून आणलेलं आहे बघा. आज ओपनिंग केली याची, कुठं ठेवलं माहीत नाही, आज सापडलेलं आहे गर्द्यामध्ये. आणि ही तयारी केलेली आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, तुम्ही लाल मिरची सुद्धा टाकू शकता. हे कढीपत्ता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि ही घेतलेली आहे कोथिंबीर खूप सारी. तर बघा, मुलं कढीपत्ता खात नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीनं आपण कढीपत्ता मुलांना टाकून खाऊ घालू शकतो. आणि आमच्या जिम्मी महाराणीला आवडते आलू. हे काय, तिच्यासाठी मी काढून ठेवलं बाजूला. एक मी ज्यावेळेस भाजीला आलू बटाटे उकडते ना, त्यावेळेस तिला ठेवीतच असते, ती उडायला लागली. जर अगोदर भाजी करते, नंतर तिला देते. आणि कढीपत्ता मुलं खात नाहीत ना, तर अशा पद्धतीनं चिरून बारीक चिरून टाकला ना, मुलं आवडीनं खातात. चला सुरुवात करूया. गेली तर अलीकडे गॅस घेतलेला आहे मी, मोहरी टाकलेली आहे, कांदा, परत कढीपत्ता आणि मिरची. हिंग टाकायचं राहिलाच तर वरतून टाकलेला आहे. छान असं परतू द्यायचं. कोथिंबीर सुद्धा आपल्याला ह्याच्यातच टाकायचे, म्हणजे नरम होते आणि पराठे करताना पराठे फुटणार नाही, त्यामुळे आपण ह्याच्यातच टाकून घेऊया फोडणीला. यामध्ये मसाले टाकूया आपण. हे बघा, हळद घातलेली आहे, थोडंसं मी लाल तिखट सुद्धा घालणार आहे. मला लाल तिखट आवडतंय, मी तर खात नाही, पोरच खातात पराठे, मला जास्त नाही आवडत. मीठ चवीपुरतं घालायचंय मीठ. आणि काय झाले बघा, लाईट गेलेली आहे. मशीनला कपडे लावलेत, 1-1.5 महिना झाला त्यांचे कपडे धुतलेच नव्हते. ते माणसं येऊ लागले कामाला आणि धुळीनं खराब होतात म्हणून धुतलेच नव्हते, ठेवायला जागा नव्हती. तर लाईट गेलेली आहे, ठसका लाईट गेलेली आहे. आता अर्धे कपडे झालेत, अर्धे होतील लाईट आल्याच्या नंतर. आणि हा काय व्हायलं की लाईटच चालली, घडी घडी लाईट चालली. आणि दुसरे पण कपडे भिजवून ठेवले, ते हातानं धुणार आहे मी. झाले चटणी आपली, बटाटा टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. तर हे टाकून मिक्स करून घेते आता मी. आणि खिडकीत ठेवलाय मोबाईल, छान झालं आता, म्हणजे ऑप्शन झाले आपल्याला, जर ड्रायफ्रूट जरी नसला तर खिडकीमध्ये मोबाईल ठेवता येते. आणि छान मिक्स करायची भाजी होता. आणि ह्याला 5-10 मिनटं थंड होऊ द्यायचं. कणिक मळून ठेवलेली आहे आणि नंतरच पराठे करायला घ्यायचेत, कारण गरम गरम पराठे फुटतात. भाजी तुम्हाला दाखवते. हे बघा, भाजी झाल्याच्या नंतर सगळं छान असं मॅश करून ठेवलेलं आहे. आता ह्याला थंड होऊ द्यायचे. चला तोपर्यंत मी आमच्या जिम्मीला ठेवलेला बटाटा आहे ना, ती नेऊन देते. आणि ती बघा किती आवडीनं खाते बटाटा, तिला खूप आवडते बरं का बटाटा. बसली दरवाजात, जू बटाटा खायचा पिल्लू, तुम्हाला दाखवते. हे बघा कशी बसली, बटाटा खायचा. बटाटा बघितलं कशी उठली बटाटा खायला. हा 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 हा, थांब थांब देते, थांब 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 देते ना, थांब ना, गडबड करू नकोस ना. खायचा बटाटा खायचा, वासानं ओळखती बटाटा आहे म्हणून. मारतेच धरून आता तुला. कशी खेकसायली बघितलं का, मला इतका बटाटा मला आवडतंय खूप. हा कसं वाटलंय, बघितलं कशी खेकसायला लागली मलाच. देऊ देऊ, चाल 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 चाल, बस बस खाली, बस तिथं बस. हां घे, किती आवडीनं खाती. इतका बटाटा आवडते का नाही भयानक. हे बघा, आमची हॉलची डिझाईन अशी केलेली. नंतर होम टूर देणार आहे आवरल्याच्या नंतर. तसाच गर्दा पडलाय, काय मला एकटीला काय आवरणं होईना, हे सगळा गर्दा तसाच पडलाय. चला तर मग पुन्हा भेटूया पराठे झाल्याच्या नंतर. पूजा गिजा झाली आहे माझी सगळी, फक्त आता पराठे राहिले आणि खाली. हे पण थंड झाले चांगलं पीठ. हे बघा मस्त घट्ट झाले आणि भाजीला चव पण मस्त भारी आली, अप्रतिम चव. खाऊन बघितली त्याच्यामुळे तर पराठे जास्त आवडतात घरामध्ये सगळ्यांना. सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पराठे आणि कद्दूचे धपाटे खूप आवडतात माझ्या हातचे. तसं तर मी सगळा स्वयंपाक चांगलाच करते.
फुटू बी शकतंय आणि नाही फुटू पण शकतंय, तसं काही नसतंय. फुटलं तरी काही हरकत नाही बघा. थोडंसं फुटलेलं आहे तर असो, तसं काही होत नाही. खायला छानच लागतात पराठे. आणि कोणाकोणाला पराठे आवडतात नक्की कमेंट करून सांगा. मला आवडत नाही जास्त, मी नाही खात. मला कद्दूचे धपाटे आवडतात. होत वरतून खालतून आपण सुक्क पीठ लावतो ना, पीठ एकदम कमी लावायचं आहे, जेणेकरून पराठे पण छान होतात, मऊ लुसलुशीत होतात. हे बघा किती छान झालेलं आहे. आता भाजायला टाकते. तवा गरम झालेले. कमी घ्यायचं आहे, पीठ कमी घेतलं ना, पीठ कमी लागते आणि भाजी छान लागते मधातली खायला. आणि भाजी थोडीशी जास्त घ्यायची. हे बघा अशी. आणि पीठ एकदम कमी घ्यायचं. हे बघा मस्त छान असं खरपूस भाजून घ्यायचे. छान भाजले बघा. आता एक साईडला भाजलेला आहे आणि एक साईडला भाजायचं आहे. आणि इकडे दुसरा पण लाटून झालेला आहे. थोडंसं लाटायचं. छान असे पातळ पातळ करायचे, जाड करायचे नाही. खायला छान लागतात. आणि एक एक जण 4-4, 5-5 तर नक्की खातातच. कारण छोटे छोटे पराठे आहेत ना, त्याच्यामुळे. आणि खायला चव लागते छान. हे बघा छान झालेलं आहे. हे बघा मस्त खरपूस असं भाजून झालेले. आणि कोणाकोणाला आवडते पराठे नक्की कमेंट करून सांगा बरं का. थांब जरा. हे बघा छान असा पराठा तयार झालेला आहे. मस्त एकदम खरपूस भाजून घेतलेला आहे. आणि याला आपल्याला नाही का लोणच्या सोबत, दह्यासोबत, शेंगदाण्याची चटणी सोबत, ज्याच्यासोबत आवडते त्याच्यासोबत खायचं आहे आणि मस्त स्वाद घ्यायचा आहे. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. असेच नवनवीन पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी, रोजची रोज वेगवेगळ्या रेसिपी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. झालाय पराठा, तिला दिलाय खायला. तिला खायचा होता अगोदरचा, आता नंतर त्याला देणार आहे. आणि मी करीत करीत व्हिडिओ करीत असते. आणि किचन आपलं कसं झालंय नक्की कमेंट करून सांगा. सजावट राहिलेली आहे थोडीफार, किराणा सामान भरायचं राहिलंय, डबे रिकामेच आहेत. तुम्ही म्हणसाल की नुसते डबे सजावटीसाठी ठेवले, डबे रिकामे आहेत. किराणा सामान 2 महिने झालं भरलं नाही, असंच आणतोय. आणि गरमी बापरे बाप. पाऊस तर आमच्या इकडं नाहीच, एकच दिवस पडलेला आहे, फक्त 1 दिवस. श्री स्वामी. हे बघा आता दुसरा करून घेते. दह्यासोबत खूप छान लागते. दह्यामध्ये साखर टाकायची आणि पराठे खायची. सगळ्यात आवडीचा पदार्थ आमच्या घरामध्ये हेच आहे, कद्दूचे धपाटे. हे मी 2दा सांगितले. कद्दूचे धपाटे ना, दुधी पण म्हणतात, दुधी भोपळा. कद्दूचे धपाटे फार छान लागतात. मुलं काय करतात, आमच्या घरी भाजी कद्दूची कोणी खात नाही, त्यामुळे मी काय करीत असते, एक तर भजे करते कद्दूचे, नाही तर धपाटे करते. मग कद्दू आवडीनं खातात. ते त्या दिवशीच म्हणून लागले आम्हाला जायचे म्हणे औरंगाबादला, त्या दिवशी आम्हाला पराठे नाही तर कद्दूचे धपाटे करून दे. मी मला कद्दूचे धपाटे देते, कारण पराठे थंड झाले ना चांगले लागत नाहीत खायला. त्याच्यामुळे पराठे कॅन्सल, कद्दूचे धपाटे. सॉस फ्रीज मध्ये नाही, इथं खाली असं. थांब जरा, पराठा होते. आणि पोरं काय करतात, सॉस सोबत खातात, त्यांना दह्यासोबत आवडते. ते नाही येत, गेलेत गावाला, तर त्यांना आल्याच्या नंतर गरम गरम करून देणार आहे. पूजा वगैरे झाली. मला जास्त नाही आवडत, मी खात नाही पराठा. मी पोळी खात असते, भाकर खाते. पराठे वगैरे मला धपाटेच आवडतात, पराठे नाही आवडत. आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडते ते. चला, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. शुभ दुपार सर्वांना. आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि आवडला तर सबस्क्राईब, लाईक, शेअर. बाय बाय. शुभ